अंधश्रद्धा की श्रद्धा? दत्त संप्रदायातील कडवट पण सत्य विचार. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. भक्तीचा दिखावा की अंतर्मनाचा शोध. आज दत्त संप्रदायात हजारो भक्त जोडले जात आहेत, पण खरी भक्ती हरवत चालली आहे का? आपण मंदिरात तासनतास रांगेत उभे राहतो, पण घरातल्या वृद्ध आई वडिलांशी नीट वागत नाही. दत्तगुरूंनी 24 गुरूंकडून निसर्गाचा आणि मानवतेचा बोध घेतला, मग आपण फक्त मूर्तीपूजेतच का अडकलो आहोत? भक्ती म्हणजे केवळ कपाळाला टिळा लावणे किंवा विशिष्ट वेशभूषा करणे नाही, तर आपल्यातील अहंकार गळवून टाकणे होय. जोपर्यंत अंतर्मन शुद्ध होत नाही तोपर्यंत बाह्य सोहळे केवळ दिखावा ठरतात. खरी श्रद्धा ही शांत असते, ती ओरडून सांगण्याची गरज नसते. भाग 2. चमत्कार की आत्मशक्तीचा जागर. अनेक लोक दत्त महाराजांकडे केवळ चमत्काराची अपेक्षा धरून येतात. कुणाला नोकरी हवी असते, तर कुणाला आजारपण दूर करायचे असते. पण विचार करा, दत्तगुरू हे गुरु आहेत, जादूगर नाही. त्यांनी आपल्याला स्वतःचे जीवन घडवण्याचे सामर्थ्य दिले आहे. श्री गुरुचरित्रातील कथा आपल्याला कठीण प्रसंगात धीर द्यायला शिकवतात. बसल्या जागी चमत्कार होईल या भ्रमात राहायला नाही. अंधश्रद्धा तेव्हा सुरू होते जेव्हा आपण कर्माचा त्याग करून केवळ दैवावर अवलंबून राहतो. खरी श्रद्धा म्हणजे संकटातही मी लढू शकतो हा विश्वास बाळगणे आणि कष्टाला भक्तीची जोड देणे. भाग 3. पारायण आणि शिस्तीचा खरा अर्थ. श्री गुरुचरित्र पारायण करणे ही मोठी साधना आहे, पण अनेकदा लोक केवळ सप्ताह पूर्ण करण्यासाठी घाईघाईने वाचतात. शब्दांचा अर्थ न समजता केलेले वाचन म्हणजे केवळ ओठ हलवणे आहे. पारायणाचा मुख्य उद्देश हा नामधारक सारखे जिज्ञासू बनणे आहे. सिद्ध महाराजांनी नामधारकाला जे ज्ञान दिले ते आपल्या आचरणात उतरते का? नियमांच्या नावाखाली भीती घालणे किंवा अंधश्रद्धा आहे, तर प्रेमाने आणि श्रद्धेने ओव्यांमधील अर्थ समजून घेणे ही खरी भक्ती आहे. पारायण संपल्यावर आपले वागणे बदलले नाही, तर तो 7 दिवसांचा वेळ वाया गेला असे समजावे. भाग 4. अंधश्रद्धा पसरवणारे स्वयंघोषित गुरु. आज सोशल मीडियावर आणि गल्लीबोळात अनेक स्वयंघोषित महाराज निर्माण झाले आहेत, जे दत्तगुरूंच्या नावाखाली लोकांच्या भीतीचा फायदा घेतात. हा तोडगा करा, तो उतारा टाका असे सांगून पैशांची मागणी करणे ही शुद्ध फसवणूक आहे. दत्त महाराज हे अवधूत आहेत, ते कधीही पैशांचे किंवा वस्तूंचे लोभी नव्हते. जो गुरु तुम्हाला ईश्वराऐवजी स्वतःच्या पायाशी झुकवतो आणि तुमच्या खिशावर नजर ठेवतो, तो दत्त संप्रदायाचा असूच शकत नाही. खरी श्रद्धा तुम्हाला स्वतंत्र करते, गुलाम नाही. हा आरसा असावा जो तुमचे दोष तुम्हाला दाखवून सुधारण्याची वाट देतो. भाग 5. प्राणीमात्र आणि निसर्गावर प्रेम. दत्तगुरूंनी कुत्रा, गाय आणि निसर्गातील घटकांना सोबत ठेवले, पण आपण प्रत्यक्षात प्राण्यांशी कसे वागतो? कुत्र्याला दगड मारणे आणि मंदिरात जाऊन दत्तमूर्तीसमोर नतमस्तक होणे हा मोठा विरोधाभास आहे. जर तुम्हाला मुक्या प्राण्यांमधील दत्त दिसत नसेल, तर तुमची भक्ती खोटी आहे. प्राण्यांना अन्न देणे किंवा झाडे लावणे हीच खरी दत्त सेवा आहे. केवळ अगरबत्ती फिरवणे म्हणजे दत्तभक्ती नाही, तर निसर्गाचा आदर करणे ही अंधश्रद्धा नसून ती वैज्ञानिक गरज आहे. ज्या दिवशी आपण चराचरात दत्त पाहू, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण दत्तभक्त होऊ. भाग 6. कर्मकांड की शुद्ध आचरण. अनेकदा आपण विशिष्ट रंगाचे कपडे किंवा माळा घालण्याचा धर्म समजतो, पण आचरणाचे काय? खोटे बोलणे, इतरांना फसवणे आणि रात्री मद्यपान करून सकाळी दत्तबावांनी वाचणे ही अंधश्रद्धा नाही, तर पाखंड आहे. दत्त संप्रदाय हा शुद्धतेचा संप्रदाय आहे. तुमचे कपडे पांढरे किंवा भगवे असण्यापेक्षा
तुमचे चरित्र पांढरे शुभ्र असणे महत्त्वाचे आहे. कर्मकांडांच्या जाळ्यात अडकून आपण धर्माचे मर्म विसरलो आहोत. जे माणूस प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात त्याला कोणताही विशेष विधीची गरज नसते. त्याचे कर्मच त्याची सर्वात मोठी पूजा ठरते. भाग 7. धागादोरा आणि भीतीची भक्ती. हातात काळा धागा बांधला म्हणजे संकट टळेल किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी केस कापले तर अनर्थ होईल. या समजुती म्हणजे भीतीवर आधारित भक्ती आहे. दत्तगुरू हे अभय देणारे आहेत. ते कधीही आपल्या लेकरांना घाबरवत नाहीत. भीतीपोटी केलेली भक्ती ही स्वार्थी असते. जेव्हा तुम्ही प्रेमापोटी भक्ती करता तेव्हा तुम्हाला कोणत्याही धाग्यादोऱ्याची गरज भासत नाही. तुमच्या कर्माचा लेख कोणालाही बदलता येत नाही, पण तुमच्या प्रार्थनेमुळे ते भोग सोसण्याची ताकद नक्की मिळते. अंधश्रद्धा तुम्हाला कुमकुवत करते तर श्रद्धा तुम्हाला हिंमत देते. भाग 8. तीर्थयात्रा आणि अंतरीची काशी. लोक गाणगापूरला, नरसोबाची वाडी किंवा औदुंबराला जातात. या तीर्थक्षेत्रांची ऊर्जा अफाट आहे, यात शंका नाही. पण तिथून परत आल्यावर आपल्या स्वभावात काय बदल झाला? जर तिथेही आपण रांगेवरून भांडलो, अस्वच्छता पसरवली तर ते यात्रेचा उपयोग काय? अंतरीची काशी न कळे ज्यासी तो भलतीकडे काशीशी जातो. हा विचार महत्त्वाचा आहे. तुमच्या हृदयात जर दया, क्षमा आणि शांती नसेल तर जगातील कोणतीही तीर्थक्षेत्र तुम्हाला उद्धरू शकणार नाहीत. तीर्थयात्रा ही बाहेरची नसून ती स्वतःच्या अंतर्मनात जाण्याची एक संधी असायला हवी. भाग 9. स्त्रियांचा सन्मान आणि भक्ती. दत्त संप्रदायात स्त्रियांना अत्यंत आदराचे स्थान आहे. सती अनुसया मातेच्या पतिव्रत्यामुळेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश बालक होऊन आले. पण आजही काही ठिकाणी स्त्रियांना भक्तीपासून किंवा विशिष्ट ग्रंथांपासून लांब ठेवले जाते. ही अंधश्रद्धा आहे. भक्तीला लिंगभेद नसतो. जर तुम्ही घरी पत्नी किंवा मुलीचा अपमान करत असाल आणि बाहेर दिगंबराचा गजर करत असाल तर दत्त महाराज तुमच्यावर कधीही प्रसन्न होणार नाहीत. स्त्री शक्तीचा आदर करणे हीच खरी दत्त साधना आहे. जो स्त्रीचा मान राखत नाही त्याची भक्ती कधीही पूर्णत्वास जात नाही. भाग 10. भक्तीचा व्यापार आणि भक्तांची जबाबदारी. आज धर्माचा मोठा व्यापार झाला आहे. पॅकेजनुसार पूजा आणि विशिष्ट रकमेत मोक्ष मिळवून देण्याची जाहिरात आपण पाहतो. ही शुद्ध अंधश्रद्धा आहे. परमेश्वर हा विकत घेता येत नाही. भक्तांनी ही जबाबदारी ओळखली पाहिजे. आपण स्वतःला सुरक्षित होऊन प्रश्न विचारला पाहिजे. शास्त्र काय सांगते आणि थोतांड काय सांगते यातील फरक ओळखा. जेव्हा भक्त चिकित्सा होतो तेव्हा धर्मातील अंधश्रद्धा दूर होते. दत्तगुरू हे ज्ञानाचे प्रतीक आहेत. त्यामुळे अज्ञानी राहून केलेली भक्ती ही केवळ वेळखाऊ प्रक्रिया आहे. जागृत व्हा आणि खऱ्या मार्गावर चाला.